नमस्कार. अक्षय ऊर्जा दिवसाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. अक्षय ऊर्जा म्हणजे काय? अक्षय ऊर्जा म्हणजे सोलार एनर्जी, सौर ऊर्जा किंवा बायोगॅस. आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन्ही सोलार एनर्जी, सौर ऊर्जा आणि बायो एनर्जी या दोन गोष्टींसाठी प्रचंड प्रोत्साहन द्यायचा निर्णय घेतलेला आहे, कारण हे उद्याचं भविष्य आहे. आता सोलार एनर्जी मध्ये आपण काय काय गोष्टी करू शकतो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे रूफटॉप सोलार पॅनल्स. या गोष्टीमुळे आपल्या लाईटचं बचत ही सगळ्यात मोठ्या प्रमाणात होते. सोलार पंप, सोलार वॉटर हीटर असतील, सोलार लाईट्स असतील, सोलार ड्रायर पण आहे आणि बायोगॅस असेल. आज केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सबसिडी मोठ्या प्रमाणामध्ये सोलार आणि बायोगॅससाठी आज केंद्र आणि राज्य शासन देत आहे. त्याच्यामुळं सुरुवातीच्या तुमच्या गुंतवणुकीमध्ये हे सबसिडीची रक्कम कमी केली जाते. लोनच्या माध्यमातूनही बँका आज तुम्हाला सहकार्य करत आहेत. राजे विक्रमसिंह घाडगे बँक आणि श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना या दोन्हीच्या माध्यमातून आज सोलार असेल याला मोठ्या प्रमाणामध्ये आपण लोन द्यायचा निर्णय घेतलेला आहे. तर सबसिडी आणि लोन ह्या दोन गोष्टी जर आपण कॉम्बिनेशन केलं तर सुरुवातीची आपली गुंतवणूक प्रचंड कमी होते. येत्या काळामध्ये जेव्हा आपण ही इन्व्हेस्टमेंट करून ही प्रक्रिया सुरू करतो त्यासाठी काय काय केलं पाहिजे? सर्वप्रथम अधिकृत जे पोर्टल आहे त्याच्यावर आपल्याला जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर वीज वितरण कंपनी आहे त्याची मंजुरी येते आणि मान्यता प्राप्त जे वेंडर आहेत त्यांच्याकडून इन्स्टॉलेशन होते. यासाठी कुठलीही गोष्ट, कुठलीही गुंतवणूक सोलार आणि बायोगॅसमध्ये करायच्या आधी माझी आपल्याला विनंती आहे की ऑफिशियल वेबसाईट्सला जावा. ही सगळी गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला फायदे काय? सर्वप्रथम एक आहे की आपल्याला सुरुवातीच्या गुंतवणूकमध्ये मी ज्याचा उल्लेख केला की सबसिडी आणि लोन हे मिळाल्यामुळे तुमची सुरुवातीची गुंतवणूक फार कमी आहे. मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण ही सुरुवात करतो. दुसरा फायदा की हे सुरू झाल्यानंतर आपल्या शेतीचं बिलचा विषय असेल, MSEBीचा बिलचा विषय असेल, घरामध्ये लाईट बिलचा विषय असेल, बायोगॅस केल्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी जे आपल्याला खर्च असेल ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याच शेतामध्ये निर्माण झालेल्या वेस्टेज मधून आपण स्वयंपाक करण्यासाठी एनर्जी निर्माण करतोय आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आर्थिक बचत होतो. तिसरा फायदा की ह्याच्या पुढे जर कधी आपल्याकडे वीजचा तुटवडा असेल किंवा वीज नसेल तर आपल्याला ह्या सोलार एनर्जी मधून आपण ती वीज वापरू शकतो, ज्याच्यामध्ये आपली बचत होईल. आणि चौथा विषय, एकदा जी काय गुंतवणूक आपण केली आहे किंवा लोन आपण घेतलं असेल त्याची रक्कम परतफेड झाल्यानंतर आयुष्यभर आपल्याला येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बचत होणार आहे. तर या अक्षय ऊर्जा दिवसाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की सोलार एनर्जी आणि बायोगॅससाठी लागेल ती पावलं घ्या. आपल्याला काही प्रश्न असतील तर आमच्या या राजे समरजितसिंह घाडगे सोशल मीडियावर आपण ते प्रश्न टाकू शकता आणि माझी टीम त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. एकच गोष्ट समजून घ्या की आजची ऊर्जा म्हणजे उद्याची बचत. आभारी आहे.